आजच्या डिजिटल जगात सोशल मीडियाने माणसाचं सबंध जीवन व्यापून टाकलंय। आता या नव्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत। दिवसभरात जगभरातील लोक यावर विविध प्रकारच्या पोस्ट टाकत असतात, पण आपण टाकलेली पोस्ट ही खरी आहे की खोटी हे फारसं कोणी पडताळून पाहत नाही। मात्र तिचा प्रसार इतक्या वेगाने होतो की विचार करायलाही वेळ नसतो। पण एखाद्या चुकीच्या पोस्टने एखाद्याचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकतं। काही व्यक्ती इतरांना हानी पोहोचवण्यासाठी हेतुपुरस्सर दिशाभूल करणारी किंवा बदनामीकारक सामग्री फॉरवर्ड करत असतात। त्याचे अनेक गंभीर परिणाम दिसून येतात। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती फॉरवर्ड करणाऱ्याविरुद्ध एक मोहीम सुरू केली, ज्याद्वारे हेतुपुरस्सर असं काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। पण ही मोहीम नेमकी काय आहे आणि आता सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय हृदय मराठी। खरं तर सोशल मीडिया जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम आहे, पण यावर अनेक चुकीच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत, ज्या वरकरणी पाहता खऱ्या वाटू शकतात, पण नंतर त्याची सत्यता समोर आल्यानंतर पोस्ट करणाऱ्यांना स्वतःची चूक लक्षात येते। पण दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून काही विकृत प्रवृत्ती सोशल मीडियावर सामाजिक सलोखा बिघडेल किंवा लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट वारंवार शेअर करताना दिसत आहेत। शिवाय जाणून बुजून एखाद्या राजकीय नेत्यांच्या फोटोशी एआयच्या माध्यमातून छेडछाड केली जात आहे आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर अर्थात एक्स सारख्या माध्यमातून काही क्षणात तो फोटो सर्वत्र पसरवला जात आहे। हे कमी का काय म्हणून आता राजकीय नेत्यांच्या ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप देखील अर्धवट एडिट करून व्हायरल केले जात आहेत। काही बहाद्दारांनी तर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतील भाषण एडिट करून त्यांची अर्धवट क्लिप व्हायरल करीत फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला। फक्त फडणवीसच नाही तर इतरही अनेक नेत्यांच्या भाषणाचे अर्धवट भाग व्हायरल करण्याचे प्रकार अलीकडे समाज माध्यमावर वाढताना दिसत आहेत। दरम्यान फडणवीस यांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा सायबर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे या कारवाईच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना दणका दिला आहे। शिवाय आता या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी फडणवीस यांनी आणखीन एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करणं आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणं हे गुन्हेगारी कृत्य म्हणून आता समजलं जाणार आहे। त्यामुळे त्यांच्यावर सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्याचे 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे। बुधवारी नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते। या संदर्भात बोलत असताना ते नेमके काय म्हणाले ते पाहूयात। पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचतं, लोक ते वापरतात। पण त्याच वेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे, अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात। आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्ड मधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलंय आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील, हे वेगाने उघडकीस आणू शकतो। याची सुरुवात आम्ही केली आहे। जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं, त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही। मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा
फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं. 100%. म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं. कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते. आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे, आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे. तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे, आणि ते आव्हान नीट पेलण्याचा प्रयत्न आम्ही करतो. वास्तविक सोशल मीडियावर विचारांची देवाणघेवाण होते, पण हे विचार नेहमी चांगलेच असतील असं नाही. अनेकदा सोशल मीडियावर एखाद्या विशिष्ट जाती धर्माविरोधात किंवा काही आदरणीय व्यक्तींबद्दल हेतुपुरस्सर वाईट माहिती पसरवली जाते. महापुरुषांच्या प्रतिमांची छेडछाड केल्याचे फोटो देखील समाज माध्यमावर अनेकदा फिरताना दिसून येतात. पण अशा चुकीच्या पोस्टमुळे जातीय दंगली होऊ शकतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोशल मीडिया ही ओपन प्लॅटफॉर्म आहे. कोणीही त्यावर पोस्ट करू शकतो किंवा प्रतिक्रिया देखील देऊ शकतो. पण पोस्ट टाकताना किंवा प्रतिक्रिया देताना जागरूक असणं गरजेचं आहे. घटनेनं सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी त्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या कोणाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना काळजीपूर्वक केला पाहिजे. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना सावध केलं आहे. तसंच अशा कृत्यांपासून दूर राहण्याची विनंती देखील केली आहे. मात्र तरीही अशी कृत्य घडत असतील तर यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर समाज माध्यमावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली ही मोहीम तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.